प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत आहेत। गणेश, आता आपण पाहतोय की नवी मुंबईत वाढत्या महागाई विरोधात आणि अनेक इतर प्रश्नांसह आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कार्यकर्ते आक्रमक झाले। नक्कीच नवी मुंबईमध्ये आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हे आंदोलन होताना पाहायला मिळतं आणि प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून ज्या काही गॅसच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळतात, पेट्रोल डिझेलच्या किंमत वाढते, त्यामुळे महागाईचा फटका आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांना बसतो आणि यासाठीच कुठेतरी नियोजन सरकारच्या वतीने केलेलं नाहीये अशा पद्धतीचा आरोप करत खरं तर हे आंदोलन होताना पाहायला मिळतं। आता सध्या हे जे काही आंदोलनकर्ते आहेत यांना पोलीस ताब्यात देखील घेताना पाहायला मिळतं। प्रामुख्याने जी काही मागणी आहे की महागाई कमी करण्यात यावं आणि यासाठी हे आंदोलन आहे, त्यामुळे सरकार नेमकं आता या महागाईच्या संदर्भामध्ये काय पाऊल उचलतं का हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कार्यकर्ते यांना पकडण्यात आता पोलिसांना यश आलंय। पोलीस त्यांना घेऊन जाण्यात आता सफल झालेली आहे। काहीसं हे आंदोलन शमवण्यात पोलिसांना यश येताना दिसतंय। वाढत्या इंधन दराविरोधात, वाढत्या महागाई विरोधात आणि बेरोजगारी विरोधात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कार्यकर्ते आक्रमक झालेले आपण पाहिले। नवी मुंबईत हे आता मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने कार्यकर्ते येऊन आंदोलन पुकारण्यात आलंय। चुलीवर भाकऱ्या थापत, भांडी वाजवत आणि जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात इथे आंदोलन राष्ट्रवादीने पुकारलंय। आता इथल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात पोलिसांना काहीसं यश येताना दिसतंय। नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर ही आंदोलन चालू राहणार का हेही बघणं महत्त्वाचं ठरेल। पण पाहतोय सर्वच नेत्यांना इथे आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय, सर्वच आंदोलकांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश येताना दिसतंय। गेल्या काही वेळापासूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कार्यकर्ते इथे आक्रमक झालेत। गेल्या आठवड्याभरापासून साधारण याच प्रश्नांवर प्रत्येकच पक्षाची आंदोलनं आपल्याला पाहायला मिळाली आहेत, मालिका आपल्याला पाहायला मिळाली आंदोलनाची। आजही शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कार्यकर्ते इथे आक्रमक झाले। पोलिसांकडून गेल्या अनेक वेळापासून यांची धरपकड केली जात होती, तर आता त्यांना पकडण्यातही पोलिसांना यश आलंय। हे आंदोलन काहीसं शमवण्यात आलंय पोलिसांकडून।